आम्ही वोटिंग करून आलेलो आहोत. असं जो बरोबर फोटो काढू इकडे. आज आहे 20 मे आणि आज आहे आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका मतदार क्षेत्रामध्ये मतदान. आणि आम्हाला जो घटनेने बहुमूल्य अधिकार दिला आहे तो बजावण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत मतदान करायला. जायचं आहे ना? काय आवाहन करशील लोकांना? सगळ्यांनी मोठ्या संख्येने बाहेर पडा आणि मतदान करा. आपल्याला आपला अधिकार बजावा. धन्यवाद. त्याला पण घेऊन चाललोय सोबत, दाखवा त्याला कसं असतं मतदान, त्यालाही कळायला हवं. पण बघूया आता आम्हाला मतदान केंद्रात त्याला आज सोडतायत की नाही. सोडतील का? नाही सोडलं तर बाहेर थांबायचं. आम्ही चाललोय आता वोटिंग करायला. माझी आई आहे सोबत, इकडे बहीण पण आहे. पहिल्यांदा तिचं खूप दिवसांनी तिचं नाव आलं यादीत. चला, आणि आम्ही मोठी गाडी काढली कारण मोठं काम करायला चाललोय आम्ही. आहे ना कसं आता. चला आता आमचं वोटिंग बूथ जवळ आलेलं आहे. सर्वांनी मतदानाला बाहेर पडा मोठ्या संख्येने. नंतर मग 5 वर्ष नावं ठेवू नका की हे नाही झालं ते नाही झालं. सर्वश्रेष्ठ अधिकार दिलेला आहे आपल्याला घटनेने. याचा वापर हा प्रत्येकाने केलाच पाहिजे. आम्ही आलेलो आहोत खंबाळपाडा. मी आणि माझ्या आई आलो आहोत मतदान केंद्राजवळ. काय सांगतील? सर्वांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदान करा. अरे वा, आपला हक्क बजवा. या ठिकाणी मतदार याद्या आहेत. ज्यांची नावं शोधायची असतात ते इथं नाव शोधून जाणार. जागोजागी लोक बसलेले आहेत, कारण ज्यांना आपापलं नाव शोधायचं आहे शोधू शकता. इथेच आहे, या शाळेमध्ये आमचं वोटिंग आहे. आणि मोबाईल आतमध्ये अलाउड करणार नाहीत. नंतरचं बाईट थोड्या वेळाने देऊ आम्ही. धन्यवाद. मतदान झालेलं आहे मित्रांनो. तर आपली गाडी घेऊन आता आम्ही जाणार घरी. पुन्हा एकदा आवाहन करेन सगळ्यांना की सगळ्यांनी मोठ्या संख्येने बाहेर पडा आणि आपला योग्य ते उमेदवार निवडा. आणि आपल्याला जो काही बहुमूल्य अधिकार दिलेला आहे लोकशाहीने घटनेने त्याचा वापर करा. चला, धन्यवाद.